दौलतरावांचे पहिले बारसे. नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय कोकण व्हिजन. छत्रपती शिवाजी महाराजांची अदृश्य शक्तीच्या तिसऱ्या भागात आपले स्वागत आहे. दौलतरावांनी एकट्याने 14 ते 15 लांडग्यांना मारून त्यांची शेपटी गोळा करण्याचं धाडसी कार्य करून शिवबाराजांचं आणि जिजाऊ साहेबांचं मन जिंकलं होतं. आपल्या चातुर्याच्या बळावर राजेंचा विश्वास जिंकून स्वराज्य कार्यात हेर म्हणून सामील झाले. मात्र हेर होण्यासाठी त्यांना नेमकं काय काम करावं लागणार होतं, कारण हेरांची एक नाही तर अनेक कामं असतात. मग दौलतरावांना आपल्या वेषांतराच्या, शस्त्र चालवण्याच्या आणि नकला करण्याच्या कलांना स्वराज्य कार्यात कसं वापरता येईल, यासाठीचे त्यांचे प्रशिक्षण कसे असेल, त्यांचे गुरु कोण होते, प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांची पहिली मोहीम कोणती होती, यानंतर त्यांच्या कुटुंबियांचं काय झालं, चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. शिवबाराजेंच्या आणि जिजाऊ साहेबांच्या कालच्या भेटीनंतर दौलतराव आज पुन्हा लाल महालात आले होते. राजेंनी प्रवेश करताच कर्नाटकहून आलेल्या दादूजी कोंडदेव आणि कान्होजी जेधेंना नमस्कार करत आलिंगन दिले. कान्होजी जेधेंचं नाव ऐकताच दौलतराव एकटक त्यांच्याकडे पाहतच राहिले, कारण जिजाऊ साहेबांनी दौलतरावांना हेर कार्यात कान्होजी जेधेंचं मार्गदर्शन घेण्यास सांगितले होते. कान्होजी जेधे शहाजी राजांचे विश्वासू सरदार आणि गनिमी काव्याचे उत्तम जाणकार होते. शिवबाराजेंनी दौलतराव आणि तानाजींची दादोजी आणि कान्होजींशी भेट घालून दिली. सायंकाळच्या वेळी शस्त्राभ्यास करण्याच्या जागी कान्होजी शिवबाराजेंना दांडपट्टा चालवण्याचे नवे तंत्र शिकवत होते. काही वेळाने त्यांनी राजेंना थांबवून दौलतरावांना शस्त्राभ्यासासाठी बोलावले. या शस्त्राभ्यासात कान्होजींना दौलतरावांच्या चपळतेचे दर्शन झाले होते. एकाएकी दौलतरावांचा दांडपट्टा कान्होजींच्या खांद्याला स्पर्शून गेल्याने कान्होजींना जखम झाली. कान्होजींनी दौलतरावांच्या शस्त्राभ्यासाचे कौतुक करत त्यांना जे हेराचे कार्य सोपवण्यात आले होते, त्यात मात्र शस्त्रापेक्षा बुद्धीचे कार्य जास्त असल्याचे सांगितले आणि इथून पुढे त्यांच्या प्रशिक्षणाची सुरुवात झाली. महालातील मंत्रणा कक्षात जिजाऊ साहेब, शिवबाराजे, कान्होजी जेधे, दौलतराव आणि तानाजी यांच्यात आता चर्चा सुरू झाली होती. स्वराज्याचे हेर कसे कार्य करणार यावर त्यांचे विचार विनिमय सुरू होते. यासाठी हेरांना परधर्माचे आचरणही करावे लागणार होते आणि दौलतरावांच्या वेषांतराची कला आता इथे कामी येणार होती. अत्याचारी शाह्यांना संशय येऊ नये म्हणून शेवटी दौलतरावांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची राजेंनी परवानगी देऊन त्यांच्या पुढच्या तयारीची जबाबदारी कान्होजी जेधे यांनी स्वीकारली. इस्लाम धर्माचे आचरण करण्यासाठी दौलतरावांना 2 वर्षांचा कालावधी लागणार होता आणि यानंतरच हेर खाते अधिक विस्तृत करता येणार होते. महालात सर्व नियोजन झाल्यानंतर दौलतराव आता मात्र आपल्या घरी परतले होते. इस्लामिक धर्माचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांना 2 वर्ष त्यांच्या गरोदर पत्नीपासून तिला काहीही न सांगता लांब राहावे लागणार होते. याचा दौलतरावांना खूप त्रास होत होता. मात्र त्यांना हेर होण्यापूर्वी त्यांच्या याच भावनांवर नियंत्रण मिळवावे लागणार होते. शेवटी उसासा टाकत दौलतराव विजापूरकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाले. 2 वर्षांच्या प्रशिक्षणानंतर दौलतरावांनी इस्लाम पूर्णपणे अंगीकारला होता आणि स्वराज्य कार्यातील त्यांचे पहिले बारसे होऊन त्यांचे नाव आता रहीमबाबा झाले होते. ते आता मोहिमेवर जाण्यासाठी सज्ज झाले होते. यासाठी त्यांना त्यांच्या सह्याद्रीत परतावे लागणार होते आणि दैवतासारख्या शिवबाराजेंचे दर्शन घेण्यासाठीही, कारण आता त्यांना हेर खाते वाढवायचे होते. यासाठी सह्याद्रीत निडर, कुशाग्र आणि बुद्धिमंत युवक हेरून त्यांना प्रशिक्षित करून स्वराज्य कार्यात सामील करून घ्यायचे होते. रहीमबाबा आता पुण्याला यायला निघाले होते. वाटेत त्यांना विजापुरी स्वार भेटल्यावर त्या स्वाराची विचारपूस करत एक महत्त्वाची खबर रहीमबाबांनी त्याच्याकडून काढून घेतली होती. दौलतरावांनी इस्लाम धर्म अशा काही पद्धतीने स्वीकारला होता की ते कोणी रहीमबाबा नसून मराठी आहेत हे कोणी ओळखू शकले नव्हते आणि त्यांच्या याच वेशामुळे स्वराज्यात पाऊल ठेवण्याआधी एक अत्यंत महत्त्वाची बातमी त्यांना मिळाली होती आणि त्यांना आता ही बातमी घेऊन लवकरात लवकर पुणे गाठणे गरजेचे होते. ती बातमी होती पुण्यावरील आक्रमणाची. बाजी घोरपडे मोठ्या सैन्यासह पुणे जहागिरीवर चालून येणार होते. त्याचा बंदोबस्त करणे आवश्यक होते. हे सर्व विचारचक्र सुरू असताना रहीमबाबांनी पुणे गाठले. पुण्यात आल्यानंतर रहीमबाबांनी महालात प्रवेश कसा मिळवला, राजेंपर्यंत ती बातमी कशी पोहोचवली, या पुढील घटना जाणून घेण्यासाठी कोकण व्हिजनला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. धन्यवाद.